हो हो आहा वारे वा नाना आ गया नाना छा गया नाना 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 अरे वारे दाना तुम्हें नाना वारे सकाळ सकाळ हो गई सुबह सुबह 9 वाजले 5 वाजले सन्माननीय साहेबांना प्रश्न विचारली होती त्या आधी मला त्यांनी प्रश्न विचारला म्हणते मॅडम खरं बोलायला लाज वाटते का म्हणते असं अरे ठीक आहे मला खरं बोलायला लाज वाटते मग काहून मी तुले 5 मंत्र विचारली ना म्हणते सूर्य मंत्र होय म्हणते त्या कुंतीला देण्याचा सूर्य मंत्र सूर्य कोणत्या जमान्यामध्ये जगून राहिलाय आणि कानातून करणं झालं का मग तो सूर्य मंत्र दिले ना मग कानातून करणं कसं झालं आणि कोणता सूर्य आला वारे वा तुला तरी शरम लागायला पाहिजे नाही म्हणतास तू नाही म्हणतास ना त्यानंतर म्हणते बाई म्हणते गुरु पाहिजे काहून तुझी ना माई दुय्यम आहे ना याचा गुरु कुठून आला कलगी का झंडा गळा के रखूंगा म्हणते या कलगीचा झंडा कलगीचा काटा काढील म्हणजे तुझ्या काटाच बोथळ आहे तर गळत का मले अरे ज्ञानाचा काटा नाही तो गळत अज्ञानाचा काटा गळा का जे अरे हा एरिया आहे तुझा पण हा स्टेज आहे हा एरिया आहे तुझा पण हा स्टेज आहे माझा अरे स्वतःला समजू नको या मैफिल जाणार तुझ्यावरचे काही येऊन गेले तुझ्यावरचे काही येऊन गेले अरे तू कोण्या तरीचा पाला आणि मी होतो पेट निशाण व्हायचं काय करतो कलगी सांगतो बरोबर कलगीची निर्मिती कुठून झाली तर म्हणजे पैसे कमवासाठी कोणी कोठी जाते चोलरिया कोणाची लोक चोलरगिरी अरे मुकाबला करने वाले हिम्मत तो देखा तुला वाटत असं बाईने गुरु गुरु हलविंद बाई उगीच राहील अरे एक गुरु शिष्यावर बलात्कार करते त्याने गुरु मानू का जी मला एक सांगा माझ्या मायबाप हो त्या एकलव्याला गुरु होता का बाबाजी होता का एकलव्याला गुरु होता का पण त्याने त्या द्रोणाचा त्याला गुरु मानलं गुरु मानून आपण शायरी करू शकत नाही गुरु मानून शायरी करू शकत नाही का काय जरुरी आहे का अरे मी औषध शायरी स्वतः निर्माती काय करते तू बोल म्हणजे ऐकून राहिलं तर तू जास्त सांगून राहिला का अरे वा कलगी आणि मग तू कलगीचा एवढा शहाणा आहेस ना मग तुला माहित आहे ना कलगीमध्ये हिरवा होते म्हणून माहित आहे की नाही मग तुझ्या स्वभावाचं कायले घेतो तू म्हणते मला त्या सुभान मला संघ घेते म्हणजे पांढऱ्या निशाण मला संघ घेते अरे मी सगळ्या संघ कारण मला त्याच्या आवडते नाही मला त्याच्या आवडते मग तुला कसा माहित सफेद निशाण मध्ये पांढरा होते म्हणून तू काय माझ नौकर होत का तू नौकर होत का हेल्पर होत अरे मुकाबला करने वाले हिम्मत तो देख अपनी मुकाबला करने वाले अरे हिम्मत तो देख अपने और ये समझ में क्या है कि हिम्मत तो देख अपने हमें छेड़ने वाले तेरा सीना फाड़ देंगे हमें छेड़ने वाले तेरा सीना फाड़ देंगे और ये लोग तो मुर्दा गाते हैं हम तुझे जिंदा गाड़ देंगे जिंदा गाड़ देंगे एवढा म्हणते मी कलगीचा झेंडा गाडी तुझ्या झेंड्यानेच किडे लागले ना मला तर मोठ्या शहाणपणाच्या गोष्टी सांगतस ना नाही मला बळा तू ज्ञान सांगतस ना कलगीचा मग तुला माहित आहे का हिरवा निशाण हा कलगीचा आहे की नाही आहे ना हा येऊन येते शहाणपण सांगत होता ना म्हणजे तुझ्या बाल्याला जीव शकते तुझ्या बाल्याला जीव शकते केला म्हणते आणि तुझ्या कलगीवाल्याने हिरवा केला बोलायला सांगत ना तेव्हा तुला सरम नाही लागला नाही तेव्हा सरम नाही लागला का अरे मी हा तो लोकांनी असे मूळ माया राखाले मी
आणि हा जो लोक आले अरे त्यामुळे माझ्या नाकाले अशी तुम्ही करताय और तुम्हारे शान पर समझता था अरे हीरे का जौहर दिखा नहीं सकते और खुद को सुनहरे तार से सजा नहीं सकते हीरे के जौहर दिखा नहीं सकते अरे खुद को सुनहरे तार से सजा नहीं सकते और जो कीड़े रेंगते हैं गंदे नालियों में वो मर भी जाए तो रेशम बना नहीं सकते रेशम बना नहीं सकते रेशम बना नहीं सकते अरे हम बनाना चाहे गुरु नहीं का गुरु चैत्य भाग्याच्या महिन्याला येईन तुझ्या जत्रला गुरु गुरु फक्त ज्ञान देते गाणं कसा म्हणावा कसा बोलावा हा काही शिकवे कर गुरु एवढा शिकवते गुरु एवढा गुरु शिकवते पण गाण्याची सुरुवात कशी करावी कोणता उच्चार कसा बोलावा हे नाही शिकवे गुरु तेव्हा कोणी धसते गुरु तेव्हा कोणी धसते गुरु म्हणजे मी म्हंटल याले ह्या नाकाच्याने म्हंटल मी माझ्या कानाची पोट दे म्हणून ह्या नाकाच्याने पोट दिलं आता मग जमली का हा माझ्या मागं धावते का हा माझ्या मागं मला सांगा माझ्या मागं हो माझा पहिला राऊंड का हा पहिला राऊंड अरे तू कसा जाशील तशी मी जाईल तुझ्या मागं मागं मी आहे माझ्या मागं मागं काय मरतासारखा मरतायत ना बाईच्या मागं मागं हिंड खाण्यात माती पडो म्हणजे मी मरतासारखा मोडतो म्हणजे मोडतो माझे गुलू आहे म्हणजे गुलू वरचा गुल्लू व्हायचं मग मरतासारखा मरदा आहेत मग व्हायला सामोर बाईने माझ्या सामोर कर आणि मग मी तिची रात म्हणजे साडी धरून वा रे वा आणि मग मला म्हणायचे आहे चैत्य भाग्याच्या महिन्याला येईन तुझ्या जत्राला अरे चैत्य भाग्याच्या महिन्याला येईन तुझ्या जत्राला अन माझ्या एक वीर आईच्या अन माझ्या एक वीर आईच्या नावानं जत्राला माझ्या एक वीर आईच्या नावानं जत्राला शेर समझता है खुद को शेर जैसा दिखता नहीं अरे शेर समझता है खुद को अरे सही शेर का बच्चा है क्या जरा पूछना अपने बाप को बरोबर आहे की नाही गुलू आला त्यांना कसा ज्ञान सांगूला गुलू पाहिजे तर मग तुले गुलू आहे ना आम्हाला काय आता हा काटणारा पाहिजे का नाही हा काटणारा पाहिजे का अरे गुरु नाही राहिला म्हणून मला एक सांगा की त्या विमानाचा शोध कोणी लावला नील आर्मस्ट्रॉंग लावला मग त्याला गुरु आहे का ज्यानं बिजलीची निर्मिती केली एडिसन त्याला गुरु आहे का अरे फुकट्या तुला अक्कलच नाही पहिली गोष्ट जो तोंडाने येत असतो पहिली गोष्ट तुला वाचत नाही तर तुला वाचत असतं तर तू आजचा शाहीर आहेस तू आजचा शाहीर आहेस तू सन्मानाने म्हटलं असतं की शिवानी मॅडम तुम्हाला गुरु नाही पण तुम्ही शायरी करता दम धरून तू तर उलट ही बाई इज्जत खराब करून राहिलायस ना गुलू नाही आहे गुलू दाखव का तुले गुरु अरे नारी ऊंचे पर्वतों की लहर बन सकती म्हणजे काय गुरु नाही राहिलं म्हणजे काहीच नाही होत का अरे त्या एकलव्याकडून शिक काहीतरी शिकणं काहीतरी अरे मला नाना एक सांग एखादा व्यक्ती डॉक्टर जवळ राहून काही डॉक्टर होत नाही का जी त्याच्या एक्सपिरियन्सनी डॉक्टर होते कारण तू शिकला त्या तुला कुठून माहित राहील आणि म्हणून मला म्हणायचं आहे की नारी ऊंचे पर्वतों की लहर बन सकती है नारी ऊंचे पर्वतों की लहर बन सकती है अरे तेज चट्टानों की कहर बन सकती है अगर भड़क जाए नारी तो झांसी की रानी भी बन सकती है झांसी की रानी बन सकती है झांसी की रानी बन सकती है आज हम बनाना चाहे नीट काया नारी तुझी चाला सुरात
गाडी म्हणते पहिले आपल्या काट्याने बाजवून द्यायचो पथर काटा पहिले आपला काटा बाजवून द्यायचो आणि मग गाळून पाहिजे आणि मग मला म्हणायचे आहे नीट गायाला दी तुझी गाला सुरात नीट गायाला दी तुझी गाला सुरात आणि मग दाखव तुझा तो दाखव आणि मग दाखव तुझा तो दाखव आता दाखव ना कसा आता तर कोणी म्हणते बाबा बिना गुरु केलाय तर ते असा का जरुरी आहे का जरुरी आहे का गुरु केला पाहिजे म्हणून अरे मी स्वतः होतो बेतनिशांची निर्माती बोल तुला काय करायचे आहे हा तू दुय्यम घेणं वाचते गुरुवर पण जाऊन राहिलास गुरु संघ आहे का तुझी गप्पत का तुला झोमते नाही हे आहे म्हणून झोमते का अरे वा एवढी चुतियागिरी कोणाला शिकवतं म्हणे अरे वा अरे मग मला म्हणायचं आहे बरोबर आहे की नाही नीट गायाला आधी तुशी मला माहित आहे ना लिया तू आतावर एवढा बावरत नव्हता पण आता काहून बावरतस येते राग हुरुरी हा थंडीची तिथे हुरहुरी येते थंडीची अरे एवढे शाहीर आहेत बाय बापू एवढे शाहीर आहेत एवढ्या शाहीरा जेवढे असते शाहीर आहेत पार्टनर आहेत की नाही बाबाजी आहेत की नाही आहे पार्टनर आहेत आम्ही असं कोणाला जळत नाही अरे आम्ही नाही मग त्याच्या गुरु ज्याला जिथं जाऊशा वाटते तिथं जातो बरोबर अरे वा एवढी चोलरगिरी एवढा चोलर तू आणि मग मला म्हणायचं आहे नीट गायाला आधी तुझी गाला सुरात अरे नीट गायाला आधी तुझी गाला सुरात मला वाटलं हा गाणं म्हणलं तर ला 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 असा म्हणाल म्हणलो चांगला म्हणला ला 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 मग बैकवलं ना सब ते नाच केलं म्हणलो हा होय गुरु बाबा आम्हाला माहितच नाही शाहिरी आता तू आम्हाला शिकवशील का कोणी आम्ही काय ऐकू आम्ही नाही का आम्ही गोंगल काय येऊ का आणि मला म्हणायचे आहे तुझी गाला सुरात अरे नीट गायाला आधी तुझी गाला सुरात आणि मग दाखव तुझा तो दम आणि मग दाखव तुझा तो दम या शाहीर चक्रात मग दाखव तुझा तो दम या शाहीर फुकटचा दम होता का फुकटचे 22,000 होत का अरे फुकटचा हा तिसरा वर्ष होय का स्टेजच्या अरे 440 व्होल्टेजची बिजली ठेवा लागते आपल्याजवळ नाही फक्त गुरुचा जाणावं लागते काटून नाही गुरुचा जाणावं लागते का काटून का आपल्याही मनानं काहीतरी करावं लागते अरे म्हणून तुझा अरे मग दाखव तुझा या शाहीर चक्रात मग दाखव तुझा या शाहीर चक्रात अरे दाखव तुझा या शाहीर चक्रात मग दाखव तुझा शाहीर म्हणते हमारे बाटे कोई गया
बाबा हा कणपट वर चालेल माझ्याने मी अशी राहीन खरं उगी राहील म्हणा. हा माझ्या कणपट वर चालेल आणि मी अरे हा मी आन मानव शांत जिथे तुला काय वाटते तुझा गुरु आहे म्हणून तू म्हणजे मानात जगजो आणि आम्ही स्वतः निर्माते आहोत आम्ही नाही जगू का आम्ही नाही जगू का वारे वाटणाने आणि म्हणून हम भी आन मानव शांत जिथे हम भी आन मानव शांत जिथे है अरे इतना कमजोर मस्त बंदा हम भी पानी छाट के पीते हैं अरे वक्त आने पर तेरे जैसे तुरंत खान को भी आजमा लेते हैं तुझ म्हटलं म्हणे चांगल्या चांगल्या शाहिराले पाहून पाणी सुटते का म्हणे बाई नाही तुझ्यासारखा वारल का आता मला एक सांग ना तूच म्हणत आहेस म्हणजे चिडबी मेरी न पडबी मेरी आताच म्हणते बाई म्हणजे गुरु नाही आहे म्हणजे तुझ्या सगळं जीवन सत्यानाश आहे म्हणते आणि मग आता काय म्हणते बाई म्हणते तुझ्या काय पावर आहे का म्हणते चांगल्या चांगल्या शाहिराले पाहून तर पाणी सुटते म्हणते आता मला एक सांगा माझ्या माझा गुरुही नाही माझा वजनही नाही आणि हेरीच पाणी सुटते का तो पावर पाहिजे तुझ्या तर पावर पाहून बाकीच्या बाया अजून तुझ्या अंगावर चढायला पाहिजे म्हणून मला म्हणायचं आहे की हम भी आन बानो शान से जीते हैं हम भी आन बानो शान से जीते हैं अरे इतना कमजोर मत समझना हम भी पानी छान के पीते हैं अरे वक्त आने पर तेरे जैसे तुरंत खान को भी आजमा लेते हैं वक्त आने पर तेरे जैसे तुरंत खान को भी आजमा लेते हैं और जैसा मर्ज मिला वैसी दवा भी देते हैं वैसी दवा भी देते हैं वैसी दवा भी देते हैं आणि म्हणून काय म्हणते समोर उतरवून टाकीन माझं बोलायचं नाही उतरवून टाकीन माझं अरे सवाल का जवाब देना आता है ईट का जवाब पत्थर से देना आता है अरे तेरे साथ में शायरी सामना लेना भी आता है ईट का जवाब मुझे पत्थर से देना आता है शायरी सामना तेरे साथ देना आता है और तू समझता होगा खुद को तो खान तू समझता होगा खुद को तो खान तो मुझे झुकना नहीं बल्कि झुकाना भी आता है झुकाना भी आता है झुकाना भी आता है आज वो मला म्हणायचं आहे शायरीत कुणी ना बाज आणि तुला आहे का गायकीचा अंदाज आणि वेड वाकडं बोलायचं नाही नाहीतर तुझ्या उतरवून टाकीन माझं तुझ्या पावर कमी करायला फक्त मला 1 मिनिट लागते एका मिनिटात थंडा नाही पाडलं तुला तर काहीच नाही शिवानी आणि मग मला म्हणायचं आहे नाही शायरीत कुणी ना बाज आहे तुला गायकीचा अंदाज आणि वेड वाकडं बोलायचं नाही नाहीतर उतरवून टाकीन माझं आता गर्वानं बोलू तू नको या 4 चौघात एवढा गर्व एवढा गर्व खूप गुरु आहे नाही खूप गुरु आहे तुझा अरे ज्ञानेश्वरी एक शिकून जा कोणाचा अपमान करणं हे बरोबर नाही अरे व्यक्तीच्या काही पावर पाहिजे सहनशक्ती पाहिजे सहन करण्याची नाहीतर एखाद दिवस नाही का बहुतच मार खातील तू मी तुला दुसऱ्यांदा वॉर्निंग देत आहो कारण सहन करणारा व्यक्ती एकच तास सहन करत माणूस घासभर जेवतो ती समजत नाही का कोण कोणाला बोलते तर कोण कोणाला का चिल्लर समजतं का त्या माणसाने तू चिल्लर समजतं का आणि तुला अजून मी एकदा वॉर्निंग देते तुला काय बोलायचं आहे माझी बोल तुला काय बोलायचं आहे तू माझ्याशी बोल तिकडे बोट दाखवू नको तू आणि तिकडे बोट दाखवला तर मग माझं नाव घेशील नको पुढचा ठेवतील तर माझं नाव घ्यायचं नाही
आणि मग मला म्हणायचं आहे अरे असा गर्वानं बोलू तू नको या चार चौहात आणि मग दाखव तुझा तुला बरं झाला डोळ्याने किती किती नाही तर अजून केवढ्या पॉवरला असतात डबल बॅटरी सिंगल पॉवर बाई म्हणजे लहानचीच आहे हो लहानचीच आहो खरं मी बेकारच करतो एवढे मोठे कार्यक्रम आणि मग मला म्हणायचं आहे असा गर्वानं बोलू तू नको या चार चौघात आणि मग दाखव तुझा तुला बरोबर आहे की नाही आणि मग दाखव तुझा तुला एवढा आहेस ना गुरुचा चेला म्हणून दाखव ना काय नाही इकडच्या तिकडं थापल थापल करत थापल झिलमिल 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 आणि मग दाखव आता गर्वानं बोलू तू नको या चार चौघात आणि मग दाखव तुझा तुला अरे दाखव तुझा तुला या शाहीर चक्रात दाखव तुझा तुला शाहीर चक्रात आता कोऱ्या धमकीला मी भीत नाही तुला वाटत असत का बाईला मी गुरु गुरु हलवीन तर बाई झोपल अरे मी गुरुच्या हलवल्याने उलटी उठते तेवढा मोठा ना हलवल्याने उठते का एवढी कमजोर आहे का फक्त हाईट कमी आहे माइंड कमी नाही हाईट कमी आहे माइंड नाही बाई म्हणते वाचे नाही म्हणजे वाचे नाही वाचे नाही तू सांगतस छानपण बोलूया बोलूया भाऊ सांगतो तू छानपण मध्ये तू समजत असतो बाई लहान आहे लहान नाही आणि मग मला म्हणायचं आहे नीट गाला आधी तुझी डाला उरात आणि नीट गाला आधी तुझी डाला उरात दादाला लागत असत पहिले मस्त शिवानी अशी उगी मुगी राहत होती का मला सावधान स्थितीत हा आला त्याच्या भावर ते म्हणत त्याला शिशी करते आणि म्हणून इथे भरपूर दे गुरु 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 माया काहीच नाही होय आता वरी मला काहीच वाकडा नाही आता काय होते जी आता होते का 5-6 वर्ष तरी मुलं गेले अजून कधी 4-5 वर्ष नाही अजून 3 वर्ष करीन मग आता वरी मला काही वाकडा नाही झाला आता काय होते काय होते काहीच नाही हो आणि झाला बी तर पाहून घेऊ आणि मग मला म्हणायचं आहे नीट गाला आधी तुझी डाला सुरात अरे नीट गाला आधी तुझी डाला सुरात आणि मग दाखव तुझा तुला अरे दाखव तुझा तुला या शाहीर चक्रात दाखव तुझा तुला शाहीर चक्रात बाईची इज्जत म्हणजे काही इज्जत नाही का अरे तू घरच्या बाईला मान देऊ शकत नाही तर माझी काय कदर करशील तू घरच्या बाईला इज्जत देऊ शकत नाही तर तू माझी काय कदर करशील तुला काय कदर करता येते अरे कमजोर नाही अरे समजू नको तू कमजोर या बाईच्या जातीला समजू नको कमजोर तू या बाईच्या जातीला अरे लहानशी मुंगी सुद्धा मारते तेवढ्या मोठ्या हत्याला लहानशी मुंगी सुद्धा मारते त्या हत्याला अरे साधी भोळी समजू नको या स्त्रीच्या जातीला साधी भोळी समजू नको या स्त्रीच्या जातीला अरे तुझ्यासारखे काही वाहून गेले तुझ्यासारखे काही वाहून गेले अरे त्या वैनगंगेच्या नदीला वैनगंगेच्या नदीला वैनगंगेच्या नदीला आणि तू आता मला इकडे सांगत का सुपाऱ्या पाखडत का मला सांगशील बरं तुझ्या कलगी होय ना तर त्या बैतूल मध्ये त्या शोभाबाईचं काय करत होता तू तिच्या हिरवा आहे एवढा गुरुचा तू पक्का चेला आहेस ना मी आतापर्यंत काहीच नाही बोलली हा अरे म्हणून तू माझ्या वाटे जाऊ नको
काही म्हणाय नसेल. तू सप्पायचं द्या सप्पाय धुवून टाक माझ्याकडून, पण तू माय वाटे जाऊ नको. आता मला सांगशील तू गेल्या वर्षी बाई शोभाचा आहे हिरवा निशाण, तुझा आहे कलगी निशाण, तर तुझ्या बैतूल मध्ये तिच्यासमोर काय करत होतास या लोकांना सांगू, या लोकांना सांगू. आणि म्हणून मी म्हणते नीट गाया तुझी त्याला सुरात. मोरेश्वर बाबाची शायरी म्हणजे काय चिल्लर आहे का जी? अरे आजही ते एवढे म्हातारे झाले पण त्यांच्या गमतीमध्ये लाखो लोक असतात. आजही त्यांच्या गमतीमध्ये लाखो लोक असतात, त्यांचा पावर आहे तो. तुझ्यात काय, तुझ्यात काय आहे? सप्पन नाव टुकू असेल तू एकही नाही त्याने बोलतो नाही. असेच गाणे म्हणतात ते नाही, असेच म्हणतात का बळा गुरु गुरु हलवून राहिला असतं. आणि म्हणून मला म्हणायचे आहे नीट गायाने आधी तुझी त्याला सुरात. अरे नीट गायाने आधी तुझी पहिले येते नेट लावून मग इकडे नेट लावજો. पहिले येते लाव मग इकडे लाव. अंगा पायाने तुम्ही मस्त कुदूर कुदूर असता बरं. अरे म्हणून मला म्हणा अरे बाया काय कमजोर आहेत का जी, बघून घेऊ यायले. आणि म्हणून नीट गायाने आधी तुझी त्याला सुरात. अरे नीट गायाने आधी तुझी त्याला सुरात. आणि मग दाखव तुझ्यात दम, अरे दाखव तुझ्यात दम या शाहीर छत्रात. मग दाखव तुझ्यात दम शाहीर छत्रात. नव्या युगाची तुले काय पुराणी वाटलो का? मनी माय वय बबल्या इकत का केसावर फुगे. आता काय फुग्याचा जमाना आहे का? फुग्याचा जमाना आहे. अरे नव्या युगाची नवी मी नार आहे. नव्या युगाची मी नवी नार आहे. अरे धारदार अशी मी तलवार आहे. धारदार अशी मी तलवार आहे. अरे तुझ्याशी लढायला नेहमी मी तयार आहे. तुझ्याशी लढायला मी नेहमी तयार आहे. अरे कमजोर नाही मी नार झुंजार आहे. नार झुंजार आहे. नार झुंजार आहे. त्याचप्रमाणे जिंदगी जीना है तो जिंदा दिलो जी मौत आने पर मुर्दा मत बनो. हाँ जिंदगी जीना है तो जीव दिल से, मौत आने पर मुर्दा मत बनो. बरोबर आहे, एक नंबर. त्याचप्रमाणे नरेंद्रजी नेवारे आणि छायाबाई वाघाळे यांच्याकडून 100 रुपये मिळाले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि मग शेवटी काय म्हणते का आणि खूप हा गुरु गुरु शिकवत होता. हा पूर्ण फेरामध्ये ना गुरु गुरु केलं. आणि म्हणून मला म्हणायचे आहे ज्ञानेश्वरजी असा गुरु करणार नाही जो शिष्यावर बलात्कार करेल. असा गुरु करणार नाही जो शिष्याचा घंटा कापेल. हा आणि म्हणून मला अंगठाची आम्ही खेड्या भाषेमध्ये आम्ही हे घंटात म्हणतो ना जी काही दाखवायचं काम आहे गे असं. आणि म्हणून मला म्हणायचे आहे बाला घाट का जय हाय गुरु की टोरी. अरे मैं बाला घाट का टूरा जय हाय गुरु की टोरी. टना टन दिखते अन लब लब लगते. टना टन दिखते अन लब लब लगते. टना टन दिखते लब लब लगते. गुरु की टोरी टना टन दिखते लब लब लगते. अरे तू काय झुकवशील
त्या कडावर मारे. ज्या ज्या कडावर जातील त्या त्या कडावर मारे. आणि जास्त नखरे करतील नाही का तू, जास्त नखरे करतील तर तुझ्या गडलेला कलगीला झेंडाच मोडील. मग हलवतो गुरु गुरु कोणाकडून हलवत असत. आणि मग मला म्हणायचं आहे अरे हा त्याला भेटाया आणि याले नवलवादला. अरे तो याले भेटाया आला आणि याले नवलवादला. आणि काढून तलवार बहुत बोलते हा नाही का, याची जिम नाही का मस्त चालून राहिली कैची सारखी. आणि म्हणून आणि काढून तलवार आणि काढून तलवार आणि काढून तलवार काढून तलवार याचा कापून टाकला. काढून तलवार याचा कापून शिष्याची ओळख नाही, ज्याला शिष्याची ओळख नाही. आणि म्हणून त्याने काय केलं आणि काढून तलवार. अरे काढून तलवार काढून तलवार काढून तलवार काढून तलवार काढून तलवार. पत्ता दिल तेरे साथ प्रोग्राम रखा. अरे दिल के दिल पत्ता गए. मुझे मालूम नहीं था कि तुम्हारी इतनी कमजोरी है. मुझे मालूम नहीं था कि तुम्हारी इतनी कमजोरी है. अरे तुम्हारे जैसे बुद्धू को हरा कर मैं भी नहीं मानती कि मेरी भी होशियारी है, मेरी भी होशियारी है, मेरी भी होशियारी है. अरे हम काय म्हणते समोर आहे ना. जेव्हा तू माझ्यासोबत गंमत करतो ना, या गुरुवावर बोलतो नाही का, तर तू त्या एकलव्याने द्रोणाचार्याचा अभ्यास करून ये, तेव्हा तुला परफेक्ट शाहीर मानेल. तेव्हा परफेक्ट मानेल. काय चोलर शिकवतो का मला? तुला वाटत असं जीवाने चुप राहणार, पण मी चुप राहणार नाही. मग कारण सत्य बोलायला मी घाबरत नाही. आणि मला शरम लागते का? मला शरम नाही लागे, मला चांगलं वाटते सत्य बोलायला. आणि मग मला म्हणायचं आहे द्रोणाचार्यानं काय केलं ह्या एकलव्यासोबत? काय ग चांगला गुरु मानलं होतं ना, त्या द्रोणाचार्याला गुरु मानलं होतं की नाही? मग काय केलं त्या द्रोणाचार्यानं त्याच्यासोबत? ऐका काय म्हणते मी. पूजा
आसाराम बापू गुरु होता का नाही? मग त्यानं काय केलं? मग त्या तशा हरामखोराला गुरु मानायचं का? नाही, त्या हरामखोराला मानायचं का? अरे त्याच्यापेक्षा स्वतः शिकलं तर काय वाईट आहे का? गुरु तरी बंडी थंडी थंडी काय म्हणजे ऐका गुरुच्या मनात होता काळ एकलव्याचाच घोड शिष्याने गुरु आपला मानला नावाने पूजू लागलं शिष्याने गुरु आपला मानला नावाने पूजू लागलं वचन घेऊन एक लावळाचा आणि दक्षिणा मागू लागला आता सांगजो तो गुरु कसा होता तर आणि त्याला काम मागलं तू सांगजो आता मला सांगेल नाना तू सांगते तेव्हा मानून मी हुशार आहे चरण वंदन करीन मी तुझ्या जवळ येऊन तुला मी चरण वंदन करीन तुझे चरण स्पर्श करीन नाना मी असते करीन चरण वंदन करीन तुला तुझ्या चरणाचा पाणी प्रेम काय करते होती त्या एकलव्याची काय होती त्या एकलव्याची करते त्याने गुरु मानला की अरे हा असा कौतिक त्यानं स्वयं विद्या प्राप्त केली कोणाला म्हटलं का की मला शिकव म्हणून पण काय ठेवलं त्या एकलव्याच्या काय ठेवलं आता तू सांगतील या लोकांनी आणि मलाही सांगतील तर काय कारण होता त्या गुरुवाने तर आनंद वाटायला पाहिजे होतं तुझ्या गुरुला कसा मोरेश्वर बाबाने आनंद वाटते का नाही माझ्या वारसान लाडा कसाही करो फ्या करो फू करो कसाही करो या करो फू करो पण माझ्या वारसान चालवते असा त्या मोरेश्वर बाबाला गर्व आहे मग त्या हरामखोराला लावायला पाहिजे होतं ना त्या द्रोणाचार्याला लावायला पाहिजे होतं की एकलव्य माझी विद्या मला न सांगताना माझी विद्या शिकला आणि त्याही विद्येमध्ये त्याच्या एक नंबर आहे असा गर्व राहायला पाहिजे होता पण त्या हरामखोरानं त्याचा अंगठा मागलं त्याची विद्या मेली ना त्याची विद्या हा काय गुरु होता हरामखोर आणि म्हणून मला तुला सांगायचं आहे की त्या द्रोणाचार्यानं का बरं त्याचा अंगठा कापला मान जाऊंगी तुमको मी आणि म्हणून मला म्हणायचं आहे वचन घेऊन एक लोटा अन अंगठा मागू लागला आणि याच्या गुरुन अरे याच्या गुरुन शिवानी म्हणतात तुझा प्रेमानं बोलत जा ना असं अरे तू ये शिवानी मला म्हणायचं आहे याच्या गुरुन आणि याच्या गुरुन अहो याच्या गुरुन याच्या गुरुन ज्योतिबा फुले यांनी आपल्या रामला सुरुवात करावी.